दरम्यान पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली आहे। पवारांना मिळणाऱ्या पद्मविभूषणचं श्रेय त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांना दिलंय। जाहीर झालेल्या पद्मविभूषण नंतर पवारांनी त्यांच्या 50 वर्षाच्या प्रवासावर आणि मिळणाऱ्या पुरस्कारावरती काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। महाराष्ट्राचे लाडके नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांना आज भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण जाहीर झालाय। खरं तर पवार सरांची ओळख वेगळी महाराष्ट्राला करून द्यायला नको, त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं पण भरपूर आहे, पण आज पद्मविभूषण मिळाल्यानंतर त्यांना आपल्याला काय सांगायचं ते आपण जाणून घेऊयात। सर, तुमच्या कारकिर्दीची 50 वर्ष फेब्रुवारीमध्ये पूर्ण होत आहेत आणि ते अगदी नजीक आलेलं असताना तुम्हाला पद्मविभूषण सारखा सर्वोच्च नागरी सन्मान भारतातला दुसरा जाहीर झालाय। तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? असं आहे की मला विचारण्यात आलं होतं की असा निर्णय आम्ही घेतोय आणि त्याला तुमची संमती आहे का। तर मी विचारलं की कारण काय, हा निर्णय तुम्ही करण्याच्या परत का आलात। त्यांनी मला 3-4 गोष्टी सांगितल्या होत्या। एक तर असं आहे की या देशाच्या शेती उत्पादनामध्ये माझ्याकडे 10 वर्षे देशाच्या शेती खात्याची जबाबदारी असताना जो देश काही गोष्टी आयात करत होता तो निर्यात करणारा झाला आणि शेतीच्या संदर्भात स्वयंपूर्ण होण्याच्या बाबतीत तो 10 वर्षाचा कालखंड हा अत्यंत महत्त्वाचा होता, तो एक योगदान होतं। नंबर 2 मला कारण असं सांगण्यात आलं की प्रशासन यंत्रणेमध्ये मी राज्यात ज्यावेळेला काम केलं त्यावेळेला क्रायसिस मॅनेजमेंटच्या बाबतीत माझ्याकडनं प्रभावीपणानं पावलं टाकली गेली आणि त्याची 2 उदाहरणं देण्यात आली। एक लातूरचा भूकंप आणि मुंबईच्या राईट्स, आणि या काळामध्ये अतिशय मर्यादित काळामध्ये परिस्थिती पूर्वत आणण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली। आणि तिसरी गोष्ट मला सांगण्यात आली की सतत 50 वर्ष देशातल्या, राज्यातल्या आणि देशाच्या विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये राहण्याची संधी, सन्मान तुम्हाला लोकांनी दिला। आता ही कारणं सांगितल्याच्या मी याचा विचार असा करतो की ही गोष्ट खरी की शेतीचं उत्पादन वाढवायला त्या कालखंडामध्ये यश आलं, पण याचं 100% श्रेय 2 घटकांना आहेत। एक तर शेतकऱ्यांना त्यांनी कष्ट केले आणि दुसरं शेतीच्या क्षेत्रात संशोधन करणारा इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि देशातल्या सगळ्या कृषी विद्यापीठं याच्यातले जे संशोधक आहेत, प्राध्यापक आहेत, यांचं जे योगदान आहे नवीन प्रजाती तयार करण्याच्या बाबतीत, या दोघांचं हे खरं म्हटलं तर यश आहे। एकूणच शेतीचं क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, राजकारणात तर तुम्ही आहातच, पण क्रिकेट सारखा एक खेळ असेल, या सगळ्यामध्येच तुम्ही काम करत आलात आणि उत्तमपणे काम करत आलात। तर हा सगळा समतोल किंवा सर्व क्षेत्रांमध्ये एक प्रकारे वावरणं आहे जे, ते तुम्ही कसं काय सांभाळलं? खेळाच्या संबंधी एक तुम्हाला आस्था आहे त्या फील्डच्या संबंधी, आणि खेळाच्यामुळे नव्या पिढीशी संपर्क राहतो। आता माझं वय 76 आहे, मला समाजकारणात काम करायचं असेल तर 25शीतली सुद्धा पिढी तिचा मूळ काय ही जाणून घेण्याच्या संबंधीची संधी पाहिजे, आणि त्याला जे अनेक व्यासपीठं असतात त्याच्यातलं स्पोर्ट्स हे एक व्यासपीठ आहे। आणि म्हणून मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, देशाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, मुंबईच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, किंवा या देशाच्या कबड्डीच्या, या देशाच्या खो खो संघटनेचा राष्ट्र पातळीचा अध्यक्ष होतो, कुस्तीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो। याच्यामध्ये या संघटनांच्यामुळं या सगळ्या क्षेत्राशी माझा संबंध राहतो, तरुण पिढीशी संबंध राहतो। आणि दुसरी एक गोष्ट स्वच्छ सांगायला हरकत नाही, माझं जे स्थान आहे त्या स्थानाचा उपयोग या संघटनेला आणि या खेळाडूंना होतो, आणि त्याच्यामध्ये एक मला समाधान मिळतं। सर, त्याचबरोबर तुमच्या आई असतील किंवा तुमचे गुरु असतील यशवंतराव चव्हाण, यांची सुद्धा आठवण येत असेल आज, तर त्याबद्दल काय? असं आहे की माझ्या आईला आनंद झाला असता, आणि तिच्या दृष्टीने एक आणखीन गोष्ट अशी आहे की माझ्या घरात पद्म अवॉर्ड मिळणारा मी 3रा आहे।
म्हणजे एका आईची 3 मुलं, एक तर अप्पासाहेब पवार त्यांना पद्मश्री पहिल्यांदा मिळालं, प्रताप पवार सकाळचे मग त्यांना पद्मश्री मिळालं आणि मला पद्मविभूषण मिळालं. त्यामुळे एका मातेच्या 3 पुत्रांना हा सन्मान मिळतो याचं केव्हा तिला म्हणजे ती संतुष्ट झालीच असते. तुमचे गुरु, त्यांची आठवण? माझे गुरु यशवंतरावजी, बाकी कोणी नाही. नाही, त्यांची आठवण येते का? त्यांचे नेहमीच येते, म्हणजे आजच येते असं नाही. त्यांचा विचार घेऊनच आम्ही पुढं चाललेलं. हे यश मिळवण्यामध्ये जसं सामान्य लोकांचा वाटा आहे तसं त्यांच्या विचाराचा वाटा आहे. सर, साधारणपणे म्हणजे तुम्ही आत्ता म्हणालात की नवीन पिढीशी जोडलं राहण्यासाठी तुम्ही साहित्य, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांशी जोडलेले राहिलात, त्यामुळे तुमचा नवीन पिढीशी संपर्क राहिला, त्यांचं एक काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतं हे तुम्ही समजून घेऊ शकलात. त्या सगळ्या नवीन पिढीला आज तुम्हाला काय सांगायचं आहे? मला काय नव्या पिढीला एकच सांगायचं की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्राच्या संबंधीचं ज्ञान, माहिती हे आत्मसात करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करा. असं काही समजू नका कधी की हे मला क्षेत्र जमणार नाही. तुम्ही उडी टाकली, धडपड केली की त्याच्यातही यश येतं. मी माझ्या सगळ्या सार्वजनिक जीवनात, माझ्या शैक्षणिक कालखंडामध्ये मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो, पण एखाद्या गोष्टीत पडल्याच, एखाद्या क्षेत्रात पडल्याच्या नंतर पूर्ण त्याच्यात वाहून घ्यायचं ही भूमिका ही पहिल्यापासून मी स्वीकारली. माझ्या आईकडनं त्याच्यातून माझे संस्कार झाले आणि त्यामुळे साहजिकच आईवडिलांचे हे संस्कार शेवटी उपयोगी पडले. सर, राजकारणातली तुमची 50 वर्ष, त्यातले वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात तुम्ही केलेलं काम, तुम्हाला आता काय करायचं राहिलंय किंवा अमुक एक गोष्ट की जी करायला मिळाली असती तर आणखी आवडलं असतं, असं काही आहे का? आणि हा पुरस्कार कुणाला डेडिकेट करा? त्याच्यात असं आहे की हा गंमत अशी आहे की पुरस्कार मी मगाशी सांगितलं की या देशातला शेतकरी, या देशातला विविध घटक, त्यामुळे त्याचं पुन्हा सांगायची गरज नाही. आणि काय करायचं, देशासाठी, समाजासाठी अखंड करत राहायचं. थांबू आता. तर पद्मविभूषण आज माननीय शरद पवार यांना मिळालेलं आहे आणि यापुढे सुद्धा देशासाठी अखंडपणे कार्य करत राहायचं अशी एक इच्छा जी आहे ती ते बोलून दाखवत आहेत. त्यांच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीला ABP माझाकडनं आपण सगळेच शुभेच्छा देऊयात. कॅमेरामन राजेश बिडकरसह भक्ती बिसुरे, ABP माझा, पुणे.